आहेत या सगळ्या गोष्टी बाहेर येतील. हे सगळेच्या सगळे सातबारे आहेत असंख्य गावांचे. हे सगळे सातबारे मी त्याचे PDF बनवून माध्यमांना पाठवेल, कारण मला आत्ताच्या घटकेला त्याची यादी करायला मिळाली नाही, वेळ मिळाला नाही. तर याच्यात कृषी आणि अकृषी म्हणजे NA आणि ॲग्रिकल्चरल अशा सगळ्या जमिनी आहेत आणि त्याची म्हणजे किंमत काय बोलावी असे आकडे आहेत. एवढंच नाही तर त्यांचे पतसंस्थेत जवळजवळ 100 कोटी रुपये आहेत. त्याची नावं देखील मी श्री सदानंद दाते यांच्याकडे देणार आहे. या व्यतिरिक्त त्यांच्या घरी 13 किलो सोनं आहे अशी देखील माहिती मला मिळाली आहे, जी माहिती मला आता होम मिनिस्ट्रीकडे द्यायची आहे. श्री सदानंद दाते जे DG आहेत महाराष्ट्राचे त्यांच्याकडे द्यायची आहे. आता गावांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवते. कुठल्या कुठल्या गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये यांच्या जमिनी होत्या आहेत. गाव सिन्नर, तालुका सिन्नर, शेती आणि बिनशेतीचे 6 सातबारे आहेत. निमगाव कोऱ्हाळे, तालुका रहाटा, इथे त्यांची जमीन आहे. कुंडेवाडी मांजरे सिन्नर मधले, तिथे त्यांच्या जमिनी आहेत. आडगाव नाशिक, इथे त्यांच्या जमिनी आहेत. विल्होळी तालुका नाशिक, इथे त्यांच्या जमिनी आहेत. गवळणे तालुका नाशिक, इकडे त्यांच्या जमिनी आहेत. पाथर्डीमध्ये, नाशिकच्या पाथर्डीमध्ये 27 सातबारे माझ्याकडे आहेत. 27. नाशिक शहरात त्यांच्या जमिनी आहेत. मिरगाव, जिथे ते ईशान्येश्वर मंदिर आहे, तिथे सुद्धा मला वाटतं काही माध्यमांनी स्टोरी केली होती. तर ते ईशान्येश्वर मंदिर इथे त्यांच्या 10 जमिनी आहेत. शिर्डी, रहाटा, इथे देखील त्यांच्या जमिनी आहेत. तर असे हे अशोक खरात